गाईज, गुजरातमध्ये अजूनही लोक कडुलिंबाच्या काड्याने दात घासतात आणि त्याचे बेनिफिट्स अमेझिंग. इमॅजिन अ ट्रेडिशन सो ओल्ड आणि आजच्या मॉडर्न लाईफमध्ये देखील ते फिट बसत आहे. सो लेट्स सी हाऊ वी कॅन डू इट टू इन जस्ट 3 minutes अ डे. दिनचर्येतली 2 स्टेप ऑलरेडी पाहिलं. एक म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला उठणे आणि दुसरं म्हणजे टॉयलेटला वळणे. तिसरी स्टेप दंतधावन म्हणजेच ब्रशिंग. मॉडर्न स्टाईलने ब्रशिंग इज नाईस, बट आयुर्वेदा स्टाईल नेक्स्ट लेवल. कारण दंतधावन म्हणजे फक्त दात स्वच्छ करणे नाही, तर त्याने आपले डोक्यातले चॅनल्स देखील ओपन होतात. सो हॅव अ हर्बल टूथपेस्ट, ज्याच्यामध्ये कटू तिक्त कषाय रसयुक्त टूथपेस्ट असेल, किंवा आठवड्यातून एकदा तरी कडुलिंबाच्या काड्याने दात घासावे. याने बॅड ब्रेथ कमी होतं, गम्सला स्ट्रेंथ भेटते, तसेच रात्रभर साठलेला कफ देखील क्लिअर होतो. फर्दर स्टेप अंजन म्हणजेच काजळ लावणे. स्क्रीन पाहून पाहून डोळे थकून जातात. डोंट वरी, या मॉडर्न लाईफस्टाईलला कोपअप करायला आयुर्वेद आहे ना. अप्लाय दिस हर्बल काजल कॉज आयुर्वेद सांगतं अंजनम चक्षुष्यम, म्हणजेच अंजन केल्यामुळे डोळे स्ट्रॉंग राहतात, विजन शार्प होते आणि डोळ्यातली घाण देखील क्लिअर होते. काजळ लावून झालं, आता नस्य करायचं का? मॉडर्न लाईफस्टाईल मधले असलेला स्ट्रेस, ड्रायनेस आणि सायनस सारखे इश्यू या सगळ्यांवरती एक सोल्युशन, नस्य. 2 ड्रॉप अणुतेल किंवा हलकसं गरम केलेलं तूप दोन्ही नॉस्ट्रिलमध्ये टाकायचं. याने ब्रेन नरिश होतं, फोकस इन्क्रीज होतो, व्हॉइस क्लिअर होतो, हेअर आणि स्किन बेनिफिट्स ऑसम. सो गाईज, हे 3 रिच्युअल्स फक्त 3 minutes घेतील, बट तुमचा अख्खा दिवस अपग्रेड करेल. वॉन्ट टू नो फर्दर रिच्युअल्स? देन वेट फॉर एपिसोड 3.